कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं? माझं पण लव्ह मॅरेजच आहे. ते कितवी? 10वी पासूनच. 10वी? तुमच्या वर्गात होता तो? नाही, ते सर आहेत, म्हणजे आमचे. ते सर आहेत? म्हणजे ते आमच्या बालविकास स्कूल मध्ये होते ते. कुठली शाळा ती? बालविकास विद्या मंदिर. बालविकास. हा. अरे वा. मग ते जितेश लोटांकर म्हणून पीटी टीचर होते फर्स्ट स्टँडर्डला. आणि मी ते मला फक्त म्हणजे ओळखून होते माझं, कारण माझा छोटा भाऊ वाजवायचे. नाही, माझा छोटा टीचर वाजवतात कवायतीला. हो ना. माझा छोटा भाऊ म्हणजे त्यांच्याकडे होता शिकायला. छोटा भाऊ त्यांच्याकडे होता. हा माझा. मग त्या ओळखीने म्हणजे तर मग मॅरेथॉन असो किंवा काय, मग त्यांचं कॉल बोलणं वगैरे त्याच्यावरूनच झालं. तर मी त्यांना रक्षाबंधनला कॉल केलेला, मग ते बोलतात नाही, त्यांनी रिसीव्ह नाही केला. आणि जसं फ्रेंडशिप डे ना, हॅलो हॅपी फ्रेंडशिप डे असं करून मग ते मग फ्रेंडशिप डे मध्ये बोलण्यामध्येच मग प्रपोज आणि मग वाजली पीटी सुरू झाली. हो ना. मग त्यापासून म्हणजे आम्हाला 7 वर्ष रिलेशनला झाली आणि आता लग्न होऊन 7 वर्ष झाली. आता काय करतात ते? आता इथे गोरेगाव स्पोर्ट्स क्लबला ते सुपरवायझर आहेत. सुपरवायझर. आता शिटी काढून घेतली आहे, म्हणजे तिकडे पण तेच करतात. हेच करतात. माझे मिस्टर बँकेत आहेत. बरं. आणि तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज आहे टोटली. किती वर्ष झाली? आत्ताच झाले. काल? नाही 8 महिने झाले. बरोबर. पण तुम्ही 6 मैत्रिणी, भांडखोर कोण आहे तुमच्या? तुम्ही का हात वर केला? मी पाणी दाखवत होती, मग ती बोलते नको पूजाकडे. नाही, कोणाकडे दाखवत होता तुम्ही? तिच्याकडे. कारण आहे ना, मी नागपूरला गेली नव्हती, तर मग तिने आम्हाला डिनर प्लॅन केलेला म्हणजे मुंबईमध्ये जे आले नाही, तर ती मला बोलली की ये म्हणून. म्हटलं ठीक आहे आम्ही येतो. मग माझी कशी छोटी मुलगी आहे, त्यामुळे पटकन डिनर करायला, म्हणजे कारण रात्री मुलं लवकर झोपायचं म्हणजे त्यांचं असतं ना, टायमिंग केलेला असतो. त्यामुळे मला जमत नव्हतं. तर मी गेली, मी म्हटलं नाही जाऊ दे, कारण लग्नाला नाही गेलो तर आपण जाऊया. तर मी जेवली आणि लगेच एक्झिट झाली. तरी पण ही माझ्यावर रागूनच होती. 1 मिनिट का बोलत नव्हतं? एक तर ती लग्नाला आलेली नाही, ठीक आहे, मी समजू शकते, छोटी मुलं आहेत त्याच्यामुळे ती एवढ्या लांब तर येणार नाही. त्याच्यानंतर मग जेव्हा डिनरची पार्टी ठेवलेली ती तर मुंबईलाच होती. मुंबईलाच ठेवलेली. आफ्टर म्हणजे मॅरेजच्या नंतर तुम्ही इथे आलेली मुंबईला, बोरीवलीला. तेव्हा त्याच्यात पण तिचे रिझन्स की नाही, मिस्टर आहेत, छोट्या मुली आहेत, त्यांना सांभाळावं लागेल, मला घरी जावं लागेल, मुली सांभाळावं लागतील, त्याच्यामुळे मला लवकर जावं लागेल, मुली सांभाळावं लागतील. तर मी तिला बोललेली की ठीक आहे, तू नागपूरला तसं पण आलेली असतेस तर इथे 2 दिवस तर तुझे गेलेले असते, तर त्याच्यामुळे ठीक आहे ना, चालेल. पण आता मुंबईमध्ये असून पण तू आता थोड्या वेळ का असो ना, पण मुलांना तर हसबंडकडे ठेवू शकतेस. त्याच्यात पण त्याचे नखरे की नाही मला घरी जायचं लवकर येते. मुली माझ्याकडेच जास्त असतात, कारण पप्पा ओरडतात ना. हा, म्हणून ते नाही जास्त. आणि छोटी कशी आता एकदमच म्हणजे तिला पप्पांचं कसं, पप्पा कामाला येतात जातात तेच कळत नाही ना, त्यामुळे तिला एवढं. म्हणून मी हिच्यावरती. आणि सगळे आले. स्वभाव कसा आहे? छान आहे, म्हणजे राग आहे, शांत पण आहे. हो. तुमचे मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? अजिबात रागीट नाहीये. मुद्दाम त्यांना सांगता तुझा नवरा बघ रागीट? नाही, असं नाहीये. असंच आहे. एकदम अशी मस्तीखोर आहे, खूप मस्ती करतो. तुमचे मिस्टर मस्ती करतात? मस्ती म्हणजे आम्हाला लोकांना रडवण्याच्या मागे तिचे मिस्टर असतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.